म्हणजे म्हाळुंगी नदीवरचा पूल होणार कधी आणि त्या पुलाचं भूमिपूजन होणार कधी, या सगळ्या पाठपुराव्याविषयी ज्यांच्या पाठपुऱ्यातून हा सगळा पूल मंजूर झाला आणि निधी मंजूर होत पहिलं या पुलाचं काम होणं जे प्राधान्यानं गरजेचं होतं, त्या पुलाचा भूमिपूजन सोहळा इथं बसलेल्या परिसरातील सर्व भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी आनंदाचा क्षण असेल. जे काही घडलं त्यावरती प्रतिक्रिया देत अनेकांनी काही केलं असेल, परंतु त्यामध्ये येऊन खऱ्या अर्थाने हे पुलाचं भूमिपूजन इथल्या नागरिकांसाठी, या परिसरातील भाविकांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेचं आणि अत्यंत तातडीचं असणारं हे काम भूमिपूजन होताना प्रत्येकाला आनंद होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आपल्या संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुद्धा, आणि रात्री अपरात्री सुद्धा काही अडचण आली नागरिकांना आणि साहेबांच्या कानावरती जर ती अडचण गेली तर ती सॉल्व्ह कशी करायची, त्याच्यावर तोडगा काय, हे अगदी प्रत्यक्षानं काम करणारे एक अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे असे राहुलजी वाघ साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत आणि प्रास्ताविक करावं. संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या भूमिपूजनासाठी आज उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, या भागाचे लोकप्रिय खासदार मान्य श्री सदाशिव लोखंडे साहेब व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, आपण या कार्यक्रमाला आपलं मी मनापासून स्वागत करतो. सर, हा शहरातील एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न होता की जो 13 ऑक्टोबर 2022ला हा पूल पडला आणि त्या दिवसापासून निधी उपलब्ध होणं आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो खूप मोठा आहे. पण मी शॉर्टमध्ये सांगतो की जो जुना पूल होता सर, तर आमची पहिली प्रायोरिटी होती, त्यावेळेस आपल्याशी पण चर्चा झाली होती की जे पहिले 5 गाड्या तुटले ते बांधायचं, लवकरात लवकर वाहतूक सुरळीत सुरू करायची. पण आपण जेव्हा COP सारख्या प्रतिथेश संस्थेकडनं थर्ड पार्टी ऑडिट केलं, स्ट्रक्चर ऑडिट केलं, तेव्हा लक्षात आलं की हा पूलच पूर्ण धोकेदायक झाला आहे. त्यामुळे हा पूर्ण डिमॉलिश केल्याशिवाय नवीन पूल बांधणं शक्यच नाही. त्या दृष्टीने ज्या काही अडचणी आल्या निधी उपलब्धीपासनं तर तांत्रिक मान्यता घेईपर्यंत ह्या आपण वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे आणि आपण पण त्याच्यातनं रस्ता काढून दिला. त्यामुळे आज हे भूमिपूजन सोहळा इथं आपल्याला आयोजित करण्यात आला आहे. सर, या कामाचं अंदाजपत्रक 5,76,00,000 ज्याच्यातलं 4.5 कोटी आपल्याला लगेच उपलब्ध झालेत आणि आपण निविदा काढली. जो काही 10% खर्च आहे नगरपालिका पण करणार आहे. या व्यतिरिक्त या पुलाच्या वरती ज्या नगरपालिकेच्या पाईपलाईन आहेत, ज्या शहराला पूर्ण पाणी पुरवठा होतो, त्या शिफ्ट करण्याचं आम्ही एक वेगळं टेंडर काढलं, ते 52 लाख रुपयाचं, आणि त्याचं पण काम चालू झालं. या सगळ्या कामांचे वर्क ऑर्डर झालं आहे आणि रहिवाशांसाठी एक तात्पुरत्या पुलाचा जुना पूल होता तो काढून आपण मजबूत तात्पुरता पूल बांधून देत आहोत. तात्पुरता फक्त म्हणायला नाही, तो बऱ्यापैकी कायमस्वरूपी राहील. अशा पद्धतीची आपण इथं पर्यायी व्यवस्था पण केली आणि लवकरात लवकर 1 वर्ष मुदतीत हा पूल चांगल्या रीतीने कसा पूर्ण होईल याच्यावर आम्ही कटाक्षाने लक्ष ठेवू आणि त्या जबाबदारीने पार पाडू. धन्यवाद सर. धन्यवाद साहेब. निश्चितपणे 1 वर्षाच्या आत पूल पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्यात येईल हे आश्वासन साहेबांनी दिलं आहे आणि निश्चितपणे ते पूर्ण होईल यात शंका नाही. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने भरपूर सगळे मान्यवर आहेत, परंतु वेळेअभावी 2च मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. त्यातील पहिला सन्मान म्हणजे जसं कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या कर्णविरात धरला आणि नागरिकांसाठी सुरक्षा केली तत्कालीन काळात, तसं एखादी समस्या विखे पाटील साहेबांपुढे मांडली तर हे राधाकृष्ण साहेब म्हणजे ते प्रत्येक समस्येला तोडगा काढत लवकरात लवकर त्याला न्याय मिळवून द्यायचं. म्हणजे चीनमध्ये एक राजा होता, त्याला रात्री स्वप्न पडलं की ते सकाळी काम सुरू होऊन जायचं. इकडं उलट आहे, रात्री जर आपल्याला एखादं स्वप्न पडलं आणि काम पूर्ण करायचं, रात्रीच यंत्रणा काम करून ते काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. अशा विखे पाटील साहेबांचा सन्मान करण्यासाठी आपल्या संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुलजी वाघ साहेबांना विनंती करतो की आपण विखे पाटील साहेबांचा सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करूयात. संगमनेर नगर परिषदेच्या वतीने साहेबांचा सन्मान होतोय. त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब, वेगवेगळ्या कामासाठी निधी पाहिजे असला की हक्काने लोखंडे साहेबांकडे एखादं निवेदन द्यावं आणि तो उपलब्ध व्हावा. इतक्या सहज असणाऱ्या या साध्या परंतु तितक्याच मोठ्या पदावर काम करणाऱ्या खासदार साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय श्री जुन्नर साहेबांना, नगर अभियंता आपल्या संगमनेर नगर परिषदेचे,
जुन्नर साहेबांना विनंती करतो की आपण सन्माननीय लोखंडे साहेबांचा सन्मान करावा. धन्यवाद. सगळ्या मान्यवरांना विनंती करतो, आपल्या सगळ्यांचं शाब्दिक स्वागत करतो. एक सन्मान या निमित्ताने असा घेऊ की 1 वर्षामध्ये हा पूल पूर्ण करायचा आहे. ते इंग्लिशमध्ये एक म्हणे की नॉट बिल्ट ओनली वॉल बिल्ट रिलेशन, तसं तुम्हाला भिंती बांधण्याबरोबर नाती सुद्धा जोडता आली पाहिजे. आणि हे जे पुलाचं काम एका नदीवरचा पूल नाही आहे, तर 2 या भागांना जोडणारा रक्तवाहिनीसारखा मुख्य पूल आहे. आणि त्यामुळे किती कामं अडखळली आहेत, जी सगळी नागरिकांना त्याचा त्रास किती होतोय हे नागरिकांना माहिती आहे. म्हणून हे पुलाचं काम जे पूर्णत्वाकडे जाणार आहे आणि ती कंपनी जी घेऊन जाते ती कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर. आणि अजितभाऊ गुंजाळ यांना विनंती करतो पुढे यावं, राऊत मामांना विनंती करतो पुढे यावं. आणि एक सन्मान मी साहेबांना विनंती करतो की या दोघाही व्यक्तींचा करावा. कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष वेगवेगळी अगदी गुणवत्तापूर्ण पूल असो, इमारती असो, याचं काम पूर्णत्वाकडे नेण्याचं काम ही कंपनी करते. आणि आपल्या परिसरातील सगळे त्यामुळे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पुलाचं काम होईल यात शंका नाही. एकदा जोरात टाळ्या वाजूया. राऊत मामांचं काम म्हणजे सामाजिक कार्यात सुद्धा तितकाच अग्रेसर असणारा माणूस आहे. आणि दुसऱ्या बाजूला गुंजाळ साहेब, गुणवत्तेला तोड नाही अशा या व्यक्तिमत्वाच्या मार्फत हे काम सगळं होणार आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. यानंतर गणपुले साहेबांच्या मी ॲडव्होकेट श्रीरामजी गणपुले साहेबांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करा. महाराष्ट्र राज्याचे लाडके महसूल मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे नेते माननीय राधाकृष्णजी विखे साहेब, शिर्डीचे लोकांनी भरभरून प्रेम दिलेले खासदार साहेब सदाशिवराव लोखंडे, माझ्याबरोबर काम करणारे शहरातले भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी या सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी, RPI या सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित, संगमनेर शहरातले नदीचा आनंद घेणारे सर्व नागरिक आणि ज्यांची खरी अडचण झाली ते माझ्या जुन्या वॉर्डातले साईनगर पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा, वेताळमळा या सगळ्या भागातले नागरिक. 5 वर्ष नगरसेवक असताना या भागात मी कधीही कुठलंही काम केलं त्याचं श्रेय सांगायला कधीच कोणाकडे गेलो नाही किंवा कोणाला आठवणही करून दिली नाही की हे काम मी केलं असं 4 ठिकाणी सांगायला सांग. कारण भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर किंवा युतीचं काम करणाऱ्या सर्व लोकांवर एक संस्कार आहे, चंगा कर हंगामे बा. पण आता या निमित्ताने श्रेयवादासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करून, सोशल मीडियावरती उलटसुलट पोस्ट करून, साहेब आता एकदा आपण तपासून घ्यायची वेळ आलेली की काल एका सद्गृहस्थांनी आपण निधी दिलाच नाही अशा स्वरूपाची पोस्ट केली. हा माणूस 2-2.5 महिन्यापूर्वी आपल्या बंगल्यावर फेऱ्या मारायला आला होता, भीक मागायला दरवाजात बसला. या माणसाची कीर्ती त्याच्याच पक्षाच्या नगरसेवकांमध्ये 25%ची. आणि कशात 25% मागावे साहेब? गटार उपसायच्या टेंडरमध्ये 25% मागितले, याच्यावरून त्याची कीर्ती वाढलेली. आणि त्या माणसाने उठावून सूर्यावर थुंकल्यासारखं म्हणावं की याचं श्रेय अमक्याला आहे आणि याचं श्रेय तमक्याला आहे. त्याच्यामुळे आज श्रेय खरं कोणाला आहे हे सांगायसाठी मी इथं उभा आहे. यापूर्वी जावेदभाई जहागीरदार आणि मी पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रांसकट दाखवले की या पुलासाठी कळकळीने प्रयत्न केला असेल, निधीसाठी कुठे व्यवस्था आहे हे पाहिलं असेल, भांडलो असेल, तर तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. आम्ही कार्यकर्ते गेलो, नामदार साहेबांकडे गेलो, खासदार साहेबांकडे गेलो, निधी तातडीने उपलब्ध कुठून होत नाही. यांना निधी कुठे न्यायचा होता, कुठले कुठले निधी आणले, म्हणजे शहरात नाटकी नाला सुधारणेसाठी किंवा सुशोभीकरणासाठी दिलेला निधी यांनी यांच्या कारकिर्दीत प्रच्छन्नपणे
तिथून वळवला आणि अशा व्यापारी संकुलाला दिला की ज्याच्या पहिल्या 2 मजल्याचं काम अजून अपुरं आहे, त्याच्यावर 3रा-4था मजला बांधण्यासाठी. ज्या भागामध्ये तहसील कचेरी आणि आसपासच्या भागात आता कोर्ट बाहेर गेल्यानंतर आजच नगरपालिकेचे नेहरू गार्डनच्या शेजारी बांधलेले कमीत कमी 12-14 गाळे आज रिकामे पडलेले आहेत. नगरपालिकेचं उत्पन्न बंद आहे, ओसाड झालेले. तिथं अजून 3ऱ्या-4थ्या मजल्यावरचे गाळे बांधायचे याच्यासाठी प्रयत्न केला, कारण त्या संकुलाला स्वतःच्या नवऱ्याचं नाव दिलेलं होतं आणि त्याचं टेंडर स्वतःच्या भावाला दिलेलं होतं. तेव्हा या टेंडरशाही कारभारातला निधी वळवल्याची वळवळ काल एका पिल्लाला पुढं करून बाहेर निघाली आणि गटारीतले 25% मागणाऱ्यांनी गटारीसारखीच प्रच्छन्नपणे चिखलफेक करायचा प्रयत्न केला. अशा गोष्टींकडे लक्ष न देता लोकांचं काम करायचं हा आमचा संस्कार आहे. श्रेय द्यायचं ठरलं तर कोणाला द्यायचं याच्यासाठी थोडंसं मी अजून मागे जाणार आहे. 86 ते 89च्या दरम्यान साधा सीडीवरचा पूल 28 मेला आलेल्या पुरात वाहून गेला. त्यानंतर स्वर्गीय कुंदनसिंग परदेशी, आप्पाशेठ केसेकर, इथे आहे की नाही मला माहित नाही, योगेश विस्कर, हे साधे साधे कार्यकर्ते खासदार साहेबांकडे आले, बाळासाहेब विखे साहेबांकडे, आणि ते हट्टाला पेटले की साहेब आमच्या अख्ख्या गावाची अडचण आहे, तुम्ही कुठून निधी देता आम्हाला माहित नाही, पण आम्हाला या पुलाला निधीच पाहिजे. आणि त्या काळामध्ये खासदार साहेबांनी या पुलासाठी नाबार्डच्या योजनेमधून निधी दिला आणि या पुलाचं काम झालं. त्या पुलाचं भूमिपूजन खासदार साहेबांनी केलं. दैवयोग असा आहे की त्या पुलाच्या फाउंडेशनला जी गार्ड वॉल आहे ती गार्ड वॉल एका लाभार्थी कंत्राटदारांनी भूमिगत गटारीचं काम करताना तोडली. ती तोडल्यामुळे त्याच्या खालचा वाळूचा जो बेस होता कॉम्पॅक्टेड तो वाहून गेला आणि पुलाचे गाळे खचले. अन्यथा हा पूल अजूनही 5-50 वर्ष त्याला काही झालं नसतं. या गोष्टीसाठी आवाज उठवून एकीकडे कारवाई झाली पाहिजे ही तर मागणी आम्ही केलेलीच आहे. पण ज्या वेळेला आम्ही मागणी केली त्यावेळेला दुर्दैवाने अशी परिस्थिती होती की सरकार आमचं नव्हतं, आमची दखल घेतली जाईल अशी परिस्थिती नव्हती. नगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या तर अनंत कथा आहेत. यांनी मसनातल्या गवऱ्या सुद्धा मोडून खायच्या सोडलेल्या नाही. ती कथा सांगणं म्हणजे मग 3 तासाचंही प्रवचन केलेलं पुरणार नाही. पण परिस्थितीनुरूप जेव्हा आम्ही नामदार साहेबांना सांगितलं, जेव्हा आम्ही खासदार साहेबांना सांगितलं, त्यावेळेला नामदार साहेबांनी तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांच्याकडून शिफारस मिळवली. त्या शिफारशीचा पूर्ण पाठपुरावा आणि या विषयाचा जेन्युइन गरज काय आहे हे लक्षात घेऊन खासदार साहेबांनी विषय लावून धरला आणि तातडीने पुलासाठीचे हे पैसे वर्ग झाले आणि टेंडरला परिस्थिती आली. आपला प्रयत्न असा होता की या पुलासोबत पर्यायी पूल किंवा तात्पुरतं डायव्हर्जन म्हणून जो पूल उभा केलाय, मी नगरसेवक असतानाच्या काळापासून मी भांडतोय की घोडेकर मळा, वेताळ मळा, पंपिंग स्टेशनची आतली बाजू या सगळ्यांचा जाय यायचा रस्ता इथं धक्काबिंत बांधून बंद करत होती. त्यावेळेला या सगळ्या लोकांबरोबर JCB वर बसून आम्ही ती धक्काबिंत बांधून दिली नाही आणि तिथेही पुलाची आम्ही मागणी केली होती कॉजवेची, की शाळेची मुलं, महिला या पुलावरून जातात येतात किंवा या जागेवरून जातात येतात, यांच्या सेफ्टीसाठी इथं पूल झाला पाहिजे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी एक साधं पत्र दिल्यानंतर नामदार साहेबांनी स्वतः कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांना स्वतःचं पत्र देऊन त्याच्यावर शिफारस घेतली. काय त्याची प्रगती आहे ते स्वतः नामदार साहेब सांगतील, मी पुढचं सांगत नाही. पण लोकांची कामं करायची असली तर कामं फक्त भाजप आणि भाजपचे नेते असलेले पालकमंत्रीच करू शकतात, याऱ्या गाभाळ्यांचं काम नाही. महसूल मंत्री असलेल्या 9 वर्षाच्या काळात शहरातले तातडीचे विषय ज्यांना सोडवता आले नाहीत, लोखंडे साहेबांनी हे हायमॅक्स दिल्यानंतर मग जाग आली की आपल्या निधीत सुद्धा पैसे, मग मागून वराती मागून घोडा असे त्यांचे हायमॅक्स गावात वाटायला विचारायला सुरुवात झालेली. यांचा निधी दिला कुठं, यांचा निधी वापरला कुठं आणि यांच्या निधीतून यांच्या कोणकोणच्या लाभार्थी नातेवाईकांनी कंत्राटं घेतली याची चौकशी झाली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे. आजचा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने कर्तव्यपूर्तीचा प्रसंग आहे.
आणि काम घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा आज ॲडव्हान्स सत्कार झालाय. प्रयत्न असा आहे की वर्षाच्या आत पूल व्हावा. पण माझी अशी इच्छा आहे साहेब, विनंती आहे सगळ्या गावकऱ्यांच्या किंवा या भागातल्या नागरिकांच्या वतीने की या पुलाच्याही आधी काम सुरू झालं तर कॉजवेचं काम लवकर होऊ शकतं. तो पूर्णपणे नवा आहे, ग्रीन आहे, पाडून बांधायला लागत नाही. दोघांनाही खासदार साहेबांनाही माझी विनंती आहे, त्याला कमी पैसे लागणार आहेत, 2 कोटी 10 लाख किंवा 2 कोटी 30 लाख. तातडीने तेवढे पैसे आपण आम्हाला प्रयत्न करून मार्च पूर्वी मिळवून द्यावेत एवढी नागरिकांच्या वतीने विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद गणपुले साहेब. या सगळ्या वाटचालीचा इतिहास आणि काय त्यामध्ये गंमत होती ती आपण विशद केली. यानंतर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमात थोडासा बदल करून अध्यक्षीय मनोगत आपण अगोदर घेतोय. मी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवरावजी लोखंडे साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. या ठिकाणी म्हाळुंगी नदीवर पुलाच्या उद्घाटनासाठी आलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री आणि ह्या भागावर विशेष प्रेम असणारे माझे सहकारी आणि माझे नेते राधाकृष्ण विखे पाटील, खास करून इथे डॉक्टर इथापे आहेत. या ठिकाणी आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, या ठिकाणी श्रीराम आत्ताच भाषण झालं वकील साहेबांचं. वकील साहेब अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाचे काम करत असल्यामुळे कार्यकर्त्याची नस आणि भागाचं अनेक अडचणीला ते वाचक फोडतात. असे श्रीराम गणपुले पाटील, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, आमचे शिवसेनेचे संघटक विठ्ठल डोरपडे, रमेश काळे, राजेंद्र सोनवणे, सोमनाथ कानकाटे, कावेरी नवले, दिनेश पटागरे, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते, या ठिकाणी अमोल खताळ, अशोक कानवडे, विनोद सूर्यवंशी, हरिश्चंद्र चाकोर, या ठिकाणी राहुल वाघ, या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आहे शैलेश फटारेरे, अशा त्या पुण्याहून आलेल्या आमच्या भगिनी आशादाय बुचके आणि मंचावर बसलेले सर्व पदाधिकारी आणि उदय बसलेल्या संगमनेरचे सर्व गावकरी बंधू आणि भगिनी. म्हाळुंगी पूल ज्यावेळेस पडला त्यावेळेस मुलांची अडचण, त्या जाण्याची अडचण, मी जास्त राजकारणावर बोलणार नाही, परंतु त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यामध्ये नगरविकास खातं आहे आणि हे खातं असल्यामुळे आता मगाशी गणपुले पाटलांनी सांगितलं हे पैसे कुठून आले. मला वाटते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आपण एकत्र आहे ना, आहे ना. त्यामुळे शिवसेनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असेल आणि आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असेल, यांच्या सर्वांच्या सहकार्य ज्यावेळेस सतत मागणी होती त्यावेळेस पैसे उपलब्ध कसे करायचे. मी आता अनेक मंत्री हे 10-11च्या दरम्यान लोकांना भेटतात, पण आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पहाटे 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत त्यांच्यासाठी काम. मी त्यावेळेस पुलाची मागणी केली त्यावेळेस 7 कोटी रुपयाची, 7 कोटी रुपये ह्या आपल्या नगरपालिकेच्याच हद्दीमध्ये करा. त्यामध्ये आपण 4.5 कोटी रुपये पुलाला दिलेत आणि 2.5 कोटी रुपये आहे ते अंतर्गत शहरामध्ये आहे, ते आवश्यक काम आहे त्या कामाला दिलेले. आता बरेच ठिकाणी आहे की अनेक लोकांना माहीत नाही की आता हे सोशल मीडियावर वाढ झाला आणि त्यामध्ये आम्ही काम केलं. आम्ही आता ते इथापे साहेब गणपुले साहेबांनी सांगितलं की त्या भागामध्ये कोर्ट तिकडे गेल्यामुळे शॉपिंग सेंटर कमी आहे. मी ज्यावेळेस शिंदे साहेबांनी रात्री 11-12 वाजता सही केली की ह्या प्रस्तावाला मान्यता 7 कोटीला दिली, त्या दिवशी मला वाटतं सत्यजित तांबे हे आमदार आहे, मला सकाळी 9:30 वाजता फोन आला त्यांचा की खासदार साहेब हे 7 कोटी जे पैसे दिलेले आहे आपण शॉपिंग सेंटरसाठी ठेवले होते. आणि शॉपिंग सेंटर असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की या ठिकाणी माझ्याला माहीत नाही. आता मी रात्री 11ला सही केल्यावर सकाळी 8:30-9ला कसा फोन करू शकतो, पण कारखान्याची ताकद आहे साहेब. अनेक वर्ग आम्हाला गेलं की आम्ही इथून गेलं की वेळेच येतो, दुसऱ्या वेळेस आमची सिस्टीम नाही ना, पण त्यांची सिस्टीम परफेक्ट आहे.
त्यांचा त्या डेस्क सोडून पेपर गेला तरी कुठे गेला आणि कुठून माहिती मिळती. सकाळी 9:30 वाजता मला फोन आला. मी आमदार साहेबांना सांगितलं तुम्ही पत्र द्या बोले, त्या ठिकाणी हे आपण नंतर देऊ. पण माझं मत होतं त्या गावकऱ्यांना सर्वात मोठी अडचण आहे, विद्यार्थ्यांना अडचण आहे, तो पूल बनवणं जरुरी आहे. मी राज्याचे मुख्यमंत्र्यांना दुसरं पत्र दिलं. आपण त्यांचे 7 कोटी रुपये जर ते बोलले नियोजनमध्ये आम्ही घेतले होते, आपण त्या शॉपिंग सेंटरला 10 कोटी रुपये देऊ, त्यांची अडचण करून देणार नाही. परंतु ह्या विद्यार्थ्यांना पालकांना आणि पूल पडलेला आहे त्याला न्याय देण्याची भूमिका आपण दिली पाहिजे. म्हणून मी सर्वांना वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आपण स्वागत केलं पाहिजे टाळ्या वाजवून. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असे काय बोलतात कमजोर माणूस नाही, खणका माणूस आहे, रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करणारा. त्यामुळे त्यांनी केलेलं काम आहे आणि त्यांनी दिलेली साथ आहे. म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, पालकमंत्री महोदय असतील, यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे हे काम करण्याची भूमिका ठेवलेली. 2 गोष्टीचा मी उल्लेख केला. मी आता मला ते 20 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि नामदार साहेब त्यामध्ये उपलब्ध होते. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून सरकारचं स्वागत केलं पाहिजे. जे 40 वर्षे काँग्रेसला जमलं नाही ते एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केले. आणि हे करत असताना 2 गोष्टीचा विचार करेल की आपण शेतकऱ्यांसाठी अनेक योजना या ठिकाणी केंद्र आणि राज्याने दिलेल्या आहेत. आपल्या मागे बरेच गरीब लोक आहेत. मी 4-5 योजनेचं नाव सांगेन. या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आहे. 1 रुपयामध्ये इन्शुरन्स केलं. ज्या ठिकाणी जे गरजू आहे, जे घरामध्ये पेशंट आहे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात मोदी सरकारने 5 लाख रुपये दिलेत. आपले शिंदे साहेब आणि त्यांच्या सर्व पालकमंत्री त्यांनी देखील गरजू पेशंटला आहे 5 लाख त्यांनी देखील तरतूद केलेली आहे. या ठिकाणी केंद्राने 6 लाख रुपये दिलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतो, आपण राज्य शासन देखील त्या ठिकाणी 6,000 रुपये देतो. आणि म्हणून 12,000 रुपये ह्या पट्ट्यामध्ये अवकाळी पाऊस झाला. त्या अवकाळी पावसामध्ये सतत पाऊस पडणारा, त्यामध्ये घेत नव्हते. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं 1 दिवसात 65 मिलीपर्यंत पाऊस पडला, त्यांना तो फायदा मिळाला. परंतु राज्याचे मुख्यमंत्र्यांनी नवीन बिल आणलं आणि तो कॅबिनेटमध्ये प्रस्ताव केला. सतत पाऊस पडला 65% पेक्षा जास्त, त्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी केली. आणि म्हणून अवकाळी पाऊस असेल, 12,000 रुपये असेल, 5 लाख असेल. या ठिकाणी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथं काम करत असताना जे शेतकरी आहे, शेतकऱ्याला न्याय देत असताना अनेक योजना आहेत. मला वाटतं इथे पाणी पुरवठ्याच्या योजनेचा आपण उल्लेख केला. मी आमदार असताना 95ला 50,000, लाख, 2 लाख, 5,000, 5 लाख, 10 लाख ह्यापर्यंत योजनेमध्ये पाणी देत असताना त्या पुढाऱ्याची वाहवा करतात. मोदी साहेबांनी महिलेला पाण्याचा हंडा घेऊन जाऊ शकत नाही, पाणी घेऊन जाऊ नये म्हणून प्रत्येक घरामध्ये, गावामध्ये ते 25 कोटीची आहे, 50 कोटीची आहे, 100 200 कोटीच्या योजना केलेल्या आहे. आणि हा दिलासा देण्याचं काम आहे ते देशाचे पंतप्रधानांनी केलेलं आहे. ज्या गरिबांना 5 किलो धान्य पर हेक्टर, प्रत्येक रेशन कार्डाला 25 किलो धान्य 2014 पासून 2029 पर्यंत ह्या मोदी साहेबांनी दिलेलं आहे. म्हणजे न्याय देण्याचं काम आहे गरिबाला, ते मोदी साहेब देतात. आरोग्याच्या संदर्भात असेल, पाण्याच्या संदर्भात असेल, शेतकऱ्यांच्या संबंधित असेल, मी राज्य सरकारचा अनेक प्रकारे आपल्याला ठाऊक आहे की ज्यावेळेस ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना संगमनेरमध्ये आम्ही शेतकऱ्यांची एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये मागच्या वर्षी जे आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांनी 4,200 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला होता. परंतु 1 रुपयामध्ये विमा उतरल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांनी 95,000 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला आणि त्याचे पैसे देखील 25% रूपाने 28 कोटी रुपये शेतकऱ्याला मिळाले.
शेतकऱ्याला न्याय देण्याचं सरकार आहे आणि शेतकऱ्याला न्याय देण्याच्या भूमिकेत आपण सर्व आहे. मी नामदार साहेबांचं खास करून अभिनंदन करेन. आपल्या भाग दुधाचा उत्पादक आहे आणि संगमनेरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आहे. त्या ठिकाणी राज्यशास्त्राने आणि पालकमंत्र्यांनी निर्णय केला, ज्या कर्नाटक सारख्या विभागामध्ये 5 रुपये ज्या शेतकरी दूध उत्पादक शेतकरी आहे तो जिल्हा दूध संघाकडे घालेला प्रायव्हेट कारखान्याकडे जाईल, त्याला 5 रुपये सबसिडी राज्यशास्त्राची आहे. म्हणून आम्ही आपल्याला सर्वांना विनंती करतो, आपण जो निर्णय केलाय नामदार साहेब विखे पाटलाचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे टाळावर. आणि हे करत असताना अनेक योजना आहेत, तो न्याय देण्याचं काम आपण करत असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही पालकमंत्री महोदय यांनी काम केलेलं आहे. आणि हे करत असताना मला एकच सांगा वाटतंय की चांगलं काम करण्याची संधी आपण सर्वांनी उपलब्ध करून मोदी साहेबांनी 2014ला ज्यावेळेस सरकार आलं आणि काँग्रेसचे बरेच नेते आहेत त्या ठिकाणी पत्रकार बंधू बसलेले आहे, त्यावेळेस राजीव गांधी बोलायचे, मी 1 रुपयामध्ये दिल्लीला पाठवतो, त्यावेळेस ही लाभधारकाला 15 पैसे मिळायचे. मोदी साहेबांनी एकच चेंज केलं, 1 रुपयामध्ये दिल्लीला पाठवला, तो शेतकऱ्यामध्ये 1 रुपया ताब्यात येण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणून आपण मोदी साहेबांचं अभिनंदन करू आणि या ठिकाणी नामदार या ठिकाणी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचं स्वागत करून माझं लांबलेलं भाषण समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. साहेबांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि पाठपुरावा काय याची सुंदर कथा आपल्याला ऐकायला मिळाली. आणि एखाद्या गोष्टीला यश मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. एकच मिनिट की तो संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा सन्मान संगमनेर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण करावा. आणि खासदार साहेबांचा सन्मान पटकन या. संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने संगमनेर तालुका शिवसेनेच्या वतीने कनकाडे साहेब, मयूरभाऊ आणि सर्व पदाधिकारी सन्माननीय नामदार साहेबांचा सन्मान करतायत आणि त्यानंतर खासदार साहेबांचाही सन्मान करतात. त्यानंतर सन्माननीय खासदार साहेबांचा सन्मान पुढे खासदार. पुढे बघा. चला, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद. एकदा जोरात टाळ्या वाजूयात आणि स्वागत करू. सगळ्यांना विनंती, बसून घ्या. मध्यंतरीच्या काळात एक चित्रपट आला होता, गोष्ट छोटी डोंगराएवढी, आणि त्या पडद्यावरती मकरंद अनासपुरे उभा राहतो आणि म्हणतो, शेपून हलवून हलवून मैस जमली पण पाठीवरचा कावळा मात्र उठलाच नाही. असा अनेक प्रयत्न करून जो प्रश्न सुटत नाही त्यावेळेला विखे साहेबांचं नाव पुढे येतं आणि तो प्रश्न सुटून जातो. विखे साहेबांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करा. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. आज आपल्या संगमनेर नगर परिषदेच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिर ते संतोषी माता मंदिर म्हाळुंगी नदी पुलाच्या साधारण 6 कोटी रुपयाच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित आणि ज्यांचे विशेष प्रयत्न निधी उपलब्ध करून देण्याकरता राहिले ते या मतदारसंघाचे खासदार सन्माननीय सदस्य लोखंडे साहेब, आपले शहराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय ॲडव्होकेट श्रीरामजी घनफुले, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष मान्य जावेदभाई जागीरदार, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रमेशराव काळे,
शिवसेनेचे नेते बाजीरावजी दराडे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुक्याचे अध्यक्ष अमोलजी खताळ, डॉक्टर अशोकराव इथापे, शहराध्यक्षा भाजपच्या सुरेखाताई गलांडे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा तालुक्याच्या कविताताई पाटील, आपल्या विभागाचे प्रांताधिकारी मान्य शैलेशजी हिंगे, तहसीलदार मान्य धीरजजी मांजरे, आपले मुख्याधिकारी मान्य राहुलजी वाघ, आपले DYSP मान्य सोमनाथजी वागचौरे, गटविकास अधिकारी आणि नाजनी, ज्ञानेश्वरजी करपे, योगीराजी परदेशी, किशोरजी नावंदर, आशाताई बुचके, हरिजी चकोर, शौकतभाई, इतर सर्व. आता शिवसेनेच्या महिला अध्यक्ष कोणी माहीत नाही मला, वैशालीताई तारे, जिल्हा प्रमुख कावेरीताई नवले आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आपल्या सर्वांची प्रथमतः मी या ठिकाणी क्षमा मागतो की कार्यक्रमाला जवळजवळ 2 तास यायला मला उशीर झाला. तर मी दुपारी मुंबईत आलो. एक मोठा कार्यक्रम आपण केला ज्येष्ठ नागरिकांच्या करता. वयश्री योजनेतून आज 1800 नागरिकांना आपण साहित्याचं वाटप केलं. आपल्याला आश्चर्य वाटेल, मला माहिती आहे किती लोकांना माहिती आहे, आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये आतापर्यंत या 7 कार्यक्रमाच्या माध्यमातून 13,000 लाभार्थ्यांना आपण साहित्याचं वाटप केलं. आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 45,000 लाभार्थ्यांना आपण या वयश्री योजनेमध्ये आपण साहित्याचं वाटप केलं. तर त्या लोकांच्या चेहऱ्यावरच्या जर भावना पाहिल्या आपण तर मन इतकं प्रसन्न होतं. आणि हा जो जनता जनार्दनाचा आशीर्वाद त्या निमित्तानं मिळतो त्यातून आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळत राहते, नवा आत्मविश्वास निर्माण होतो. तर या सगळ्या जुन्या लोकांना, वयस्कर लोकांच्या त्यांच्या या उतरत्या वयामध्ये कोणाला खुर्ची पाहिजे, कोणाला व्हीलचेअर पाहिजे, दिव्यांगांना इलेक्ट्रिकल कार पाहिजे, सायकल पाहिजे, साधे कमरचे भांडे सुद्धा लोकांना घरी कोणी आणून देत. आज आपल्याला आश्चर्य वाटेल की या वयश्री योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जे खासदार डॉक्टर सुजय यांनी ती योजना राबवली, आपल्या जिल्ह्याचा देशामध्ये पहिला क्रमांक लागला. कार्यक्षेत्रातील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना त्याच्यामध्ये मदत होईल. त्यामुळे त्या कार्यक्रमाला थोडा उशीर झाला. नंतर मी निमगाव भोजापूरला गेलो. तिथे अनेक वर्षाची लोकांची मागणी होती, फार वर्षाची, काही तिथे होत नव्हतं. लोकांनी मागणी केली की आपण फक्त हसायचं. तर त्या ठिकाणी मग त्या निमगाव भोजापूरला आपण जवळजवळ 4 कोटी रुपयाचा नवीन पूल मंजूर केला. त्याचं भूमिपूजन आता केलं आपण. आणि आता या ठिकाणी आज माळुंगी नदीच्या दुरुस्ती करता, त्याच्या विस्तारीकरणासाठी सदस्यराव आम्ही मिळून त्या ठिकाणी साधारण 6 कोटी रुपये त्याला आता मंजूर केलेले आहे. त्याच्या निविदा निघाल्या. आपलं जे सरकार या ठिकाणी काम करतंय ते आम्हाला दिलेला जो मंत्र आहे, आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, त्या एका मंत्रावर आधारित आमचं राज्य सरकार आता महायुतीचं काम करते. केंद्रामध्ये अनेक योजनेचा उल्लेख मान्य सदस्यरावांनी केला. परवाच्या दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये भाषणाची सुरुवात आदरणीय प्रधानमंत्र्यांनी की आम्हालाही सरकार चालवण्याची प्रेरणा जी मिळत असेल ती छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळते आम्हाला, हे त्यांनी आपल्या उद्घाटनाच्या भाषणात व्यक्त केलं. आणि त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपण आज ज्यावेळी काम करतो, सर्व धर्माला बरोबर घेऊन, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आपण करतो. त्यातून राज्य सरकार प्रत्येक समाज घटकासाठी त्या वेगवेगळ्या योजनेतून
त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय, त्या योजनेची अंमलबजावणी करतोय. मला वाटतं आज महाराष्ट्रातल्या जनतेला, मग ते आरोग्याचं कवच असेल, सर्वार्थानं शेतकऱ्याला मदत करण्याचं असेल, महिलांच्या करता काही उपक्रम असतील. आज 50% महिलांना मी एसटी मध्ये सवलत दिली. तुम्ही एसटी स्टँडवर गेला तर सगळ्या बस महिलांनीच भरून चालल्या जातात, अशी स्थिती आहे. कोणी माहेरी चाललंय, कोणी पाहुण्याकडे चाललंय, कोणी याला चाललंय देवाला. आणि त्यांनी सांगितलं घरी, आता तुम्ही घरी जामा, आम्ही जाऊ देऊ. तर पूर्वी घरचे लोक, घरचे माणसं महिलांना घेऊन जात नव्हते, तर बाकीच्या भानगडी सगळ्या. आता आमच्या भगिनीची सत्ता निर्माण झालेली आहे. तो एक मोठा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला. 75 वर्षापेक्षा ज्येष्ठ नागरिकांचा आता आपण मोफत केलाय आपण प्रवास. आज सगळ्यात महत्वाचं की या कोविडमध्ये आणि कोविडच्या नंतर आज आयुष्यमान भारताच्या योजनेतून आज सामान्य नागरिकाला आज 5 लाख रुपयापर्यंत आरोग्य कवच मिळालं. हे कधीच घडलं नाही देशामध्ये. आणि आता आपल्या सरकारनं असा निर्णय केलाय, सगळ्या 12 लाख नागरिकांना, तुम्हाला कोणता कार्ड आहे, पिवळा आहे, धवळा आहे, पांढरा आहे, केसरी आहे, त्याचा विचार न करता सगळ्याच राज्यातील 12 कोटी जनतेला सर्वांनाच आता 5 लाख रुपये आरोग्याचं कवच आपण द्यायचा निर्णय केलेला आहे. तर म्हणजे 2 महाविकास आघाडी सरकार 2.5 वर्ष लोक हवालदिल झाले होते. काय करावं, कोविडचं संकट मोठं उभं आहे, मुख्यमंत्री कुठं दिसत नाही, घरात जाऊन ते वेळात बसले. मी मगाशी कार्यक्रमात सांगितलं, त्यांनी एकच घोषणा दिली होती, माझं कुटुंब तुमची जबाबदारी. तरी काय म्हणायला पाहिजे होतं, तुमचं कुटुंब माझी जबाबदारी. आणि तेच अनुकरण त्या महाविकास आघाडीतल्या सगळ्या मंत्र्यांनी आमदारांनी करायला सुरुवात केली. लोक वाऱ्यावर केली. तिथे खाजगी दवाखान्यामध्ये जर माहिती घेतली तर 3 लाख 4 लाख रुपये बिल. त्याशिवाय माणसं घरी देत नव्हते. आला तर नशीब समजायचं, घरी आला. जनतेच्या बरोबर पूर्व होता. आणि म्हणून या सगळ्याचा विचार करताना मग आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी निर्णय केला की जनता हवालदिल झालेली आहे, रोजगार गेला, व्यवसाय बुडाले. म्हणून जगातला पहिला निर्णय की आपल्या 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय त्यांनी केला. आणि 5 वर्ष करता 3 वर्ष करता घेतलेला निर्णय 2029 पर्यंत ती मुदत वाढवली. या देशातली जनता किमान त्यांना 2 वेळचं अन्न मिळालं पाहिजे. हे जगासमोर एक फार मोठं उदाहरण त्यांनी उभं केलेलं आहे. तिथं आपण बसणाऱ्यापैकी बहुतेक लोक त्याचा फायदा मिळतो, बरोबर ना? तर नाही मिळत. हो नाही, काही काय पाहू नाही इकडे तिकडं, काही तर घाबरू नका. त्यांचे लोक सुद्धा घ्यायला फायदा, अडचण नाही घेते. सर्व पक्ष फायदा चालू आहे. त्यांच्या आधी रांगेत उभे तुमच्या अगोदर. त्यामुळे हे सगळं मोठं काम आज मोफत धान्याच्या योजनेतून केलंय, मोफत लसीकरण झालंय. आणि म्हणून जनतेच्या मनाचं सरकार केंद्रामध्ये आहे, जनतेच्या मनाचं सरकार राज्यामध्ये आहे. आणि सगळं आम्ही ज्यावेळी काम करतो त्यावेळी उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची प्रक्रिया, विकास कामाची प्रक्रिया निरंतर चालणारी आहे. पण दुर्दैवाने काही लोकांना त्याचा श्रेय घेण्याची फार धडपड करतात. ते आता आपण मध्ये मोफत लसीकरण केलं म्हटलं, सरकारी दवाखान्यावर बोर्ड लावा, यांचेच बोर्ड मोफत लसीकरण, ते संबंध यांचा. आता आपण आनंदाचा शिधा वाटप सुरू केलं. आता मिळाला की नाही आपल्याला? छोटी मोठी योजना आपण सुरू केली. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा आहेत. बरं नशीब बोर्ड लागलं नाही कुठं त्यांचे.
लावले का? नाही यांची त्यांचे बोर्ड लावले का? यांना शिदा गोळा करायची सवय कधी वाटप करायची माझी अवस्था यांची. पण ठीक हरकत नाही, पण जनतेला माहिती आहे हे कोण काम करतं. म्हणून या विकास कामाच्या प्रक्रियेमध्ये आज म्हाळुंगेच्या पुलाचं तर म्हणजे या ठिकाणी जे काही पूल खचला वाहून गेला, पण मी सदाशिवरावकडे काही लोक गेलेत, माझ्याकडे आलेत, गणपुले साहेबांनी प्रचंड आग्रह धरला. यांनी जावेदभाईंनी सांगितलं की आमच्या गावातलं मोठं काय झालं पाहिजे. मला अक्षरशः गणपुले साहेबांनी झोपू दिलं नाही. आम्ही स्वतः मग सदाशिवराव मुख्यमंत्र्यांना भेटले, मी भेटलो, 6 कोटी रुपये मंजूर केलेत. हा पूल खचला का आपण? तो पूल जो खचलेला आहे जनतेचा पैसा वाया गेलेला आहे, त्याची चौकशी आदेश आता मी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. याला दोषी कोण आहे? जनतेच्या पैसे जर लूट होत असेल, आम्ही काही फक्त बघायची भूमिका घ्यायची आपण. या दृष्टीने आपल्याला याच्यातून काय आता वेळ घालवण्यापेक्षा चौकशी होईल मग पूल बांधू, त्यापेक्षा आपलं पुलाचं बांधकाम चालू ठेवू, चौकशी होत राहील. कोणाला श्रेय घ्यायचं घेऊ द्या, त्याची काय मला चिंता वाटत नाही. आम्हाला काही त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. तर म्हणजे या पुलाच्या भूमिपूजनाच्या संबंधी एक माझ्या व्यक्तिगत भावना जोडलेल्या होत्या. आता पुलाचं काम सुरू होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण संगमनेरमध्ये उभा करतो पूर्णाकृती. एस टी स्टँडच्या बाहेर आपण त्याला जागा घेत होतो. वाजता जागा ठेवतो आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी. आता मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उभा करायचा आपण निर्णय केला. खासदार साहेबांचा आग्रह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा भरायला पाहिजे, ते आपण मान्य करू, त्याची अडचण नाही त्यामध्ये. परंतु छत्रपती स्मारक इतक्या वर्षानंतर तुमच्या गावात नाही ना. आता तर त्या मी फ्लेक्सबोर्ड पाहतो, मागे लोकांनी फोटो पाठवले, त्यातून ते काँग्रेसचे जे सोनिया गांधी राहुल गांधी व्याज झालेली स्थिती आहे. नेमकी कोणत्या दिशेला चालला पण काही समजायला तयार नाही. आमच्यावर हाऊसफुल झालेलं आहे. पण आता सदस्यराव माहिती तिकडे जातात काय आपल्या कल्पना नाही. पण निश्चितपणे एक चांगलं काम जेव्हा आपण करतो. आता काही आमच्या मित्रांनी परवा माझ्यावर फार टीका केली, काँग्रेसचे काँग्रेस फास घेतली, पक्ष बदलले, अमुक केले. अरे आम्ही तर जाहीरपणे केलं काय जे करायचं. डंके की चोट बी कोणा अंधारात काही करत नाही आपण. जनता जनाचा आशीर्वाद मिळाला, एवढं मोठं नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांच्या निमित्ताने मिळालं. प्रामाणिकपणे काम करतो. तुम्ही काय करता? 85 साली खासदार बाळासाहेब कवाड उभे होते काँग्रेसच्या तिकिटावर, तर तुमच्या मेहनत तुम्ही कम्युनिस्ट पक्षाचं काम केलं. काँग्रेस उमेदवार आमच्या शकुंतला थोरात होत्या, ते तुम्ही घोड्यावर चिन्ह घेऊन काम काँग्रेसला घोडा लावला तुम्ही. तुमच्या मेहना पदवर मतदारसंघात उभा राहिला, अपक्ष म्हणून काँग्रेस विरोधात तुम्ही त्याला निवडून द्या. हे सगळं झालं आमदार. आता भाजपावर राहिले, आम्हीच त्यासाठी काम केलं ना सगळ्यांनी. मग तुमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार उभा होता, तर तुम्ही हात बांधून बसले होते. अरे हात बांधलं होतं, तोंड नव्हतं बांधलं ना. मग त्यावेळी सांगायचे जाहीरपणे कधी भाषणात जाऊन की माझ्या महाविकास आघाडीला बांधील की मी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान सेवक आहे. ती कोणती बाई होती ना ती शुभांगी पाटील, तिला निवडून द्या. एक तर स्टेटमेंट केलं का? कोणत्या पक्षनिष्ठे तुम्ही गप्पा मारता? तुम्ही रात्री कोणाला पाय धरता? आम्हाला मला विचारतो मी तुम्हाला खाजगी सांगेल का होतं. कुठे तुम्ही मला वाटतं की आपण ज्यावेळी आपल्या डोळ्याखाली अंधार आहे तर बाकी दुसऱ्याच्या पंचायती करणं बंद करावं, आता माझं मत आहे. या तालुक्याला आज 55-60 टँकर चालू आहे पाण्याचे. इतक्या वर्षानंतर तालुक्याला तुम्ही पाणी देऊ शकला नाही का बरं? हा तालुक्यामध्ये एकही टँकर चालू नाही. मग दुष्काळी मिटिंग घ्यायची, सांगायची संगमनेरचा पॅटर्न राज्याने घेतला पाहिजे. कशाचा? 50 टँकर चालवण्याचा. म्हणजे टँकर माफिया आहे. 85 टँकर माफिया. इथं माफिया कोण नाही आहे. वाळू माफिया, मुरुम माफिया, क्रशर माफिया, लँड माफिया, आणि कोणला माफिया? टँकर माफिया. मग तो सगळं माफियांचं साम्राज्य तयार झालेलं आहे. पण तुम्ही काळजी करू नका. ह्या माफियाचं साम्राज्य
उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, तुम्हाला मुद्दाम सांगतो. म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मला आनंद आहे, एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतोय. खरं तर जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण स्मारक उभं करतोय, तसं एक ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा या शहर तालुक्याला फार मोठा आहे. आणि म्हणून कवी आनंद फंदी आहे, त्यांचं एक चांगलं स्मारक, एक चांगलं नाट्यगृह किंवा त्या सत्सम त्यांना साजेचं स्मारक उभं करण्याचा आपण निर्णय केलेला आहे. त्याचबरोबर शाहीर विठ्ठल उमाप त्यांचंसुद्धा जे त्यांचं जे चिकणी म्हणून गाव आहे, ते स्वतः जागा द्यायला तरी चिरंजीव तयार आहे, तर ते सुद्धा विठ्ठल उमापाचं एक स्मारक त्या ठिकाणी सुद्धा उभा करण्याचा आपण निर्णय केलेला आहे. दोघांनाही पैसे आता उपलब्ध करून द्या. औद्योगिक वसाहत आहे, ती सहकारी औद्योगिक वसाहत आहे, त्यांचे नातेवाईक चेअरमन, तेच व्हाईस चेअरमन. काय उद्योग आले, बाकीचे उद्योग वेळ मिळते, हा उद्योग वाढायचे. मी महसूल मंत्री झाल्यानंतर शिर्डीला 500 एकर जमीन दिली, बेलोंडीला 600 एकर जमीन दिली, नगर एमआयडीसीला 600 एकर महसूलची जमीन ते वाढून त्याला एमआयडीसी विस्ताराकरता दिली. माझी त्यावेळी मागणी, आता आहे मागणी की द्या ना तुम्ही औद्योगिक वसाहत, तर एमआयडीसीमध्ये रूपांतर करा, चांगले उद्योग येतील, या तालुक्यात मुळात रोजगार मिळेल. काय आपण निर्णय करत, औद्योगिक वसाहत आहे त्याचं एमआयडीसी रूपांतर केलं पाहिजे की नाही, हातरोड केलं पाहिजे की नाही. मला वाटतं ही भूमिका घेतलीच पाहिजे. आज जिल्ह्यामध्ये मी मंत्री झाल्याच्या नंतर जवळजवळ 1600 एकर जमीन दिल्या औद्योगिक विस्तार करण्यासाठी. एक हरेगावला एक प्रकल्प आणतो आपण, आकारी पट्टी शेतकरी जमीन झाल्यानंतर एक बाहेर परदेशी कंपनी 7,000 कोटी रुपये गुंतवणुकीची तयारी आहे, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल कंपनी उत्पादन करण्यासाठी. क्लीन हायड्रोजनचं आता नवीन राज्य सरकारला धोरण जाहीर केलं परवा, क्लीन हायड्रोजनचं. म्हणजे तुमच्या लोकांनी समजण्याच्या बाहेर आहे, त्यांचं काही ते आपलं वाळू उपसा क्रेशर चालवा, खडी चोरा, प्लॉटिंग करा, टेंडर आणि म्हणून आणि टँकर. म्हणून मित्र, आज या निमित्ताने एक चांगला कार्यक्रम घडून आणला. इथं गणपती साहेबांनी जे चव्हाणपुरा ते घोडेकर मळापर्यंत जो काजू मान्य करता ते काही निधी मागितले, आपण 2 कोटी रुपये मागितले सरकारकडे, ते सुद्धा आपण मान्य करून तुम्हाला देतो. त्या कामाला सुद्धा सुरुवात करू आपण. पैसे चिंता नाही, कामाची चिंता नाही, तुम्हाला सांगतो. योग्य माणसाला तुम्ही संधी दिली पाहिजे. आज आपण 28-29 महारोजगार मेळावा घेतो आता नगरला. जवळजवळ 300 कंपन्या आपण राज्यातून बोलवल्या, 15,000 लोकांना आपण त्यावेळी एम्प्लॉयमेंटचं हे देतोय, ऑर्डर देतोय आपण. 25,000 वाढले, 25,000 पर्यंत आहे. का नाही आपण निर्णय झाला, का पूर्वी उपक्रम झाला नाही. महारोजगार मेळ्यासाठी आपल्या तालुक्यात काही मुलं असतील त्याला पाठवा नगरला. नाही तर प्रत्येक तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाच्या बाहेर बोर्ड लावायला सांगितलं आता तर महारोजगार मेळाव्यासाठी, म्हणजे लोकांना माहिती होईल. एसटी स्टँडच्या बाहेर लावू आपण. आणि या दृष्टीने जेवढं आपल्याला म्हणून जनतेच्या हिताचं काम करता येईल तो निर्णय, त्या हिताच्या दृष्टीने मी निर्णय करतो. आणि मनापासून खरं म्हणजे या पुलाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि संगमनेर शहराच्या विकासाला कोणत्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही याची मी आपल्याला खात्री देतो. मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि येणाऱ्या काळात सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू हे आश्वासन दिलं. सर्व आलेल्या पाहुण्यांचे संगमनेर नगर परिषदेच्या वतीने आभार. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आणि उपस्थित नागरिकांचे संगमनेर नगर परिषदेच्या वतीने, सर्व अधिकारी कर्मचारी बांधवांच्या वतीने सर्व नागरिकांचे आभार. सगळ्यांना विनंती आहे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, सगळ्यांचे आभार.